नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य सुमित गुरव या चॅनलवरती। आज आपण आपल्या राशीचक्रापैकी सर्वात जास्त मेहनती, शिस्तप्रिय आणि ध्येयवेड्या अशा राशीबद्दल बोलणार आहोत। म्हणजेच आज आपण मकर राशीबद्दल सखोल चर्चा करणार आहे। मंडळी, बऱ्याच वेळेला मकर राशीच्या लोकांना पाहिलं की ती लोक तुम्हाला खूप जास्त आबोल, शांत किंवा कठोर सुद्धा वाटू शकतात। पण एकदा तुम्ही यांना समजून घ्यायला सुरुवात केली, एकदा तुम्ही यांच्या संपर्कात आलात की तुम्हाला हे जाणवेल यांच्या मनामध्ये स्वतःच्या जबाबदारीविषयी प्रचंड जाणीव असते। तसंच आपल्या कुटुंबाविषयी यांच्या मनामध्ये आतोनात प्रेम सुद्धा असतं। मकर राशीवाले कधीही रातोरात यश मिळवण्यावरती विश्वास ठेवत नाहीत, तर त्याऐवजी ते कायमच हळूहळू, सातत्यानं आणि आयुष्याचं एक पक्क फाउंडेशन बनवून यश मिळवण्यावरती भर देतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत मकर राशीवाल्यांचा स्वभाव कसा असतो, यांचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स वाटतात, काही विकनेसेस असतात, तसंच करिअर म्हणजेच प्रोफेशन, कार्यक्षेत्र या संदर्भात यांना कुठल्या गोष्टी सूट करणार आहेत, याच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या संदर्भात या लोकांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे। आणि याच जोडीला व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की मकर राशीच्या लोकांना कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना केल्यास यांचं आयुष्य पॉझिटिव्हली सुधारू शकतं। आता मकर राशीबद्दल काही मूलभूत गोष्टी सांगायच्या झाल्यास, मकर ही राशीचक्रातली 10 नंबरची रास। याचं राशी चिन्ह म्हणजे समुद्री मगर। याचा राशी स्वामी म्हणजे शनी ग्रह। मकर ही पृथ्वी तत्वाची आणि चर राशी मानली जाते। शनी ग्रह म्हणलं की कर्म, शिस्त, जबाबदारी, संयम आणि न्यायप्रियता याचा कारक मानला गेलेला आहे। याचमुळे मकर राशीच्या लोकांना आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ह्या त्यांच्या मेहनतीनेच मिळतात। पण एकदा काही यांना आयुष्यामध्ये यश मिळालं की ते चिरंतन म्हणजे दीर्घकाळ टिकणार सुद्धा असतं। आता मकर राशीवाल्यांच्या स्वभावाबद्दल काही बोलायचं झाल्यास, मकर राशीची लोक अत्यंत व्यावहारिक प्रकारचे असतात। यांना कल्पनांपेक्षा वास्तवावरती जास्त विश्वास असतो। हे लोक कायमच बोलण्यापेक्षा कृती करण्यावरती भर देताना दिसतात। त्यांच्या आयुष्यात कायमच ध्येय, नियोजन आणि जबाबदारी यांना खूप जास्त महत्त्व असतं। अनेकदा लहान वयातच यांच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडलेल्या बघायला मिळतात आणि म्हणूनच हे लोक इतरांपेक्षा कमी वयामध्येच प्रगल्भ झालेले बघायला मिळतात। हे लोक सहजासहजी कोणाशी मैत्री करत नाहीत, पण एकदा का कोणतंही नातं जोडलं गेलं की ते आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न सुद्धा करतात। आता आपण बोलणार आहोत मकर राशीच्या काही पॉझिटिव्ह गुणधर्मांबद्दल। यामध्ये सर्वात प्रथम मला सांगावं वाटतं ते म्हणजे अथक मेहनत घेत राहण्याची यांची क्षमता। हे लोक कुठल्याही परिस्थितीत कधी हार मानत नाहीत। परिस्थिती यांच्या बाजूने असू दे किंवा विपरीत, पण यांची कष्ट घेण्याची आणि मेहनत करण्याची तयारी दोन्ही सिच्युएशन मध्ये सारखीच असलेली बघायला मिळते। त्यानंतरचा यांचा गुण म्हणजे शिस्तप्रियता, जबाबदारीची असणारी जाणीव आणि उत्कृष्ट नियोजन क्षमता। हे सुद्धा यांच्या पॉझिटिव्ह गुणधर्मांपैकीच एक आहे। या लोकांचा संयम सुद्धा वाखाणण्यासारखा असतो। कुठल्याही प्रकारच्या संकटांमध्ये शांत राहण्याची सुद्धा क्षमता यांची खूप चांगली असते। या लोकांमध्ये नेतृत्व गुण सुद्धा चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात। इतर लोक जेव्हा हार मानायला तयार होतात अशा परिस्थितीमध्ये मकर राशीचे लोक आणखीन प्रयत्न करण्यावरती भर देतात। त्यामुळे आयुष्यात त्यांना उशिरा का होईना पण खूप चांगलं आणि मोठं यश नेहमीच बघायला मिळतं। यानंतर आपण मकर राशीच्या काही निगेटिव्ह गुणधर्मांबद्दल बोलायचं झाल्यास किंवा मकर राशीच्या काही विकनेसेस बद्दल बोलायचं झाल्यास, ही मंडळी कामामध्ये आयुष्यात इतके बिझी होऊन जातात की आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घ्यायचं सुद्धा विसरून जातात। कधी कधी अति जबाबदारीची जाणीव यांच्यावरती प्रचंड ताण सुद्धा निर्माण करू शकते। काही वेळा मकर राशीचे लोक हे नवीन लोकांना खूप जास्त कठोर किंवा भावना विरहित असलेले वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या भावनांचं प्रदर्शन करत नाहीत, तर ते आपल्या भावना कायमच लपवून ठेवतात। तसंच निराशावादी विचारसरणी आणि वेळप्रसंगी स्वतःवरती प्रमाणापेक्षा जास्त दबाव टाकून घेणे हे सुद्धा यांच्यासाठी कमकुवत बाजू ठरू शकते। आता आपण बोलूया मकर राशीच्या प्रेम संबंध किंवा नातेसंबंधांच्या बद्दल। प्रेमाच्या बाबतीत मकर राशीचे लोक खूप जास्त गंभीर असलेले बघायला मिळतात। हे लोक सहजासहजी प्रेमात पडत नाहीत, कारण यांना वरवरचं आकर्षण कधीच भावत नाही। त्यांना कायमच स्थिर, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन असं नातं हवं असतं। मकर राशीच्या लोकांनी आयुष्यामध्ये कोणाला जर स्वीकारलं तर त्या व्यक्तीला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटपर्यंत साथ देतात। हे लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही मोठे मोठे शब्द वापरत नाहीत, पण त्यांच्या छोट्या मोठ्या कृतीमधून ते त्यांच्या प्रेमाचं दर्शन आपल्याला घडवू शकतात। आता मकर राशीवाल्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य करायचं झाल्यास, विवाहानंतर मकर राशीचे लोक हे खूप जबाबदार असे जोडीदार ठरतात। यांना कुटुंबाची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता ही खूप जास्त महत्त्वाची वाटते। ही मंडळी आपल्या कुटुंबासाठी अथक परिश्रम करताना बघायला मिळतात। मात्र कधी कधी कामाच्या अतिव्यापामुळे हे लोक आपल्या जोडीदाराला हवा तितका वेळ देऊ शकत नाहीत असं सुद्धा बघायला मिळतं। या लोकांनी यांचं भावनिक संवाद वाढवला तर यांचं वैवाहिक जीवन खूप सुखकर झालेलं बघायला मिळू शकतं। मकर राशीच्या लोकांसाठी कुठली कार्यक्षेत्र, कोणतं प्रोफेशन, कोणतं करिअर हे जास्त सुटेबल राहील हे सांगायचं झाल्यास, करिअरमध्ये सहसा मकर राशीचे लोक खूप चांगले यश मिळवताना बघायला मिळतात। कारण मकर राशीच्या लोकांकडे असणारी शिस्त, संयम, मेहनत आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हा त्यांना यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरतो। आता काही ठराविक कार्यक्षेत्र जी मकर राशीवाल्यांसाठी सुटेबल ठरतील अशी सांगायची झाल्यास, प्रशासन, तसेच सरकारी सेवा, व्यवस्थापन, बँकिंग, फायनान्स, चार्टर्ड अकाउंटन्सी,
इंजिनिअरिंग, बांधकाम क्षेत्र, कायदा, उद्योग व्यवस्थापन, कृषी व्यवसाय, राजकारण तसेच ज्योतिष सारखे क्षेत्र, ह्या काही कार्यक्षेत्रांमध्ये मकर राशीचे लोक विलक्षण यश मिळवताना बघायला मिळू शकतात. मकर राशीची लोक हे हळूहळू यश मिळवत उच्च पदापर्यंत पोहोचताना सुद्धा पाहायला मिळतात. आता आपण बोलणार आहोत मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबाबत. मकर राशीचे व्यक्ती पैशाचं महत्व खूप चांगल्या प्रकारे जाणतात. ते कधीच उगाच खर्च करत बसत नाहीत. कायमच बचत, गुंतवणूक तसेच मालमत्ता निर्मितीकरण यांच्याकडे यांचा बराच कल असलेला बघायला मिळतो. त्यामुळं आयुष्याच्या उत्तरार्धात ह्या लोकांकडे आर्थिक यश घवघवीत असलेलं बघायला मिळतं. मकर राशीच्या लोकांनी आरोग्याबद्दलची घेण्याची काळजी याबद्दल बोलायचं झाल्यास मकर राशीचा संबंध ह्यांच्या राशीस्वामी शनी असल्या कारणानं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हाडासंदर्भातली दुखणी, सांधे किंवा गुडघेदुखी, दातासंबंधीचे विकार, त्वचेचे इन्फेक्शन्स आणि वात विकार यासारख्या समस्यांचा सामना ह्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत करायला लागू शकतो. कायमच असणारा तणाव, कामाचा अतिभार आणि विश्रांतीचा अभाव या गोष्टींमुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होताना बघायला मिळतात. त्यासाठी या लोकांना योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम आणि रोजच्या जीवनामध्ये चालण्यावरती भर दिल्यास आरोग्यावरती सकारात्मक परिणाम झालेले पाहायला मिळतील. आता व्हिडिओच्या शेवटी मकर राशीच्या लोकांना कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना केल्याने लाभ होईल याबद्दल बोलायचं झाल्यास यांचा राशी स्वामी म्हणजे शनिदेव आहे. शनी म्हणजेच कर्माचा न्यायाधीश मानला जातो. शनी मजबूत असेल तर व्यक्तीला प्रचंड यश, प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळू शकतं. मात्र एखाद्याचा शनी कमजोर असेल तर अशा व्यक्तींना कायमच संघर्ष, विलंब आणि मानसिक ताणतणावांचा सामना करायला लागू शकतो. या सर्व कारणांमुळेच शनी ग्रहाशी निगडीत असलेले काही उपाय करणं ह्या लोकांसाठी खूप लाभकारक आहे. त्यापैकी सर्वात पहिला उपाय म्हणजे दर शनिवारी यांनी ओम शम शनिश्चराय नमः या बीज मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जाप करावा. याने यांना चांगला फायदा होताना बघायला मिळू शकतो. शनी ग्रहाशी निगडीत असलेला दुसरा आणि सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे हनुमानाची उपासना. त्यामुळे तुम्ही हनुमान चालिसेचं नित्यनियमाने पठण करणं सुद्धा तुम्हाला शनीची प्रतिकूलता कमी करण्यासाठी मदत करू शकतं. पुढचा उपाय म्हणजे वृद्ध आणि गरजू लोकांची केली जाणारी सेवा. शनी ग्रह कायमच सेवाभावाशी निगडीत असलेला ग्रह आहे. त्यामुळं वृद्ध, गरीब किंवा गरजू लोकांना मदत करत राहणं यांनी सुद्धा तुम्ही शनीची प्रतिकूलता कमी करू शकता. या व्यतिरिक्त शनिवारी काही ठराविक गोष्टींचं केलं जाणारं दान हे सुद्धा तुम्हाला फायदा देऊ शकतं. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने काळे तीळ, काळे उडीद, लोखंडी वस्तू किंवा चप्पल या प्रकारच्या वस्तू दान केल्यानं तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळेल. सर्वात साधा आणि प्रभावी उपाय म्हणजे माणसांनी कायमच आपल्या कर्मावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हाच मकर राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा उपाय आहे, कारण शनी ग्रह नेहमीच माणसाच्या कर्मानुसारच फळ देत असतो. यापुढचा उपाय मकर राशीवाल्यांसाठी आहे तो म्हणजे नकारात्मकता टाळणे. कधी कधी मकर राशीची लोक भविष्य बाबतीत अतिचिंतित असलेली बघायला मिळतात. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांचा प्रमाणाबाहेर विचार करून तुम्ही तुमचा वर्तमान काळ खराब करून घेता कामा नये. सर्वात शेवटचा उपाय सांगावा वाटतो तो म्हणजे शनीचं नीलम नावाचं रत्न परिधान करणं. परंतु मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून वारंवार सांगत आलेलो आहे की कुठल्याही जाणकार आणि ज्योतिषीय मार्गदर्शनाशिवाय आपण कुठल्याही प्रकारचं रत्न परिधान नाही केलं पाहिजे. तसंच कोणताही ज्योतिषीय उपाय कुठल्याही जाणकाराच्या सल्ल्याविना आपण करता कामा नये. कधी कधी या गोष्टींमुळे आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. जाता जाता मकर राशीवाल्यांसाठी हा संदेश द्यावा वाटतो तो म्हणजे तुमच्याकडे अशा अनेक विलक्षण क्षमता आहेत ज्या बऱ्याच लोकांना आयुष्यात शेवटपर्यंत मिळतच नाहीत. म्हणजेच सहनशक्ती, मेहनत आणि ध्येय गाठण्याची जिद्द. कदाचित तुमचा प्रवास हा इतरांपेक्षा जास्त कष्टदायक असू शकतो, परंतु जेव्हा पण तुम्हाला यश मिळेल हे कायमच मोठं आणि दीर्घकाळ टिकणारं असेल. कारण कायम लक्षात ठेवा, संघर्ष जितका मोठा तितकंच यश अधिक मौल्यवान असतं. थोडक्यात काय तर मकर रास म्हणजे संयम, शिस्त, जबाबदारी, कर्म आणि यश या सर्वांची मिश्रण असणारी रास. मकर राशीची लोक अशी असतात जी परिस्थितीवरती रडत बसत नाहीत तर परिस्थिती बदलण्यासाठी काम करतात. तर मित्रांनो, तुमची राशी मकर आहे का आणि असेल तर आज आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या कोणत्या गोष्टी आपल्याशी जुळतात हे आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या घरामध्ये, मित्रपरिवारामध्ये जर आणखीन कोणी व्यक्ती मकर राशीच्या असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने पोहोचवायला आम्हाला मदत करा. तर या प्रकारच्या अशाच ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आणखीन माहिती आपल्यापर्यंत आणण्याकरता आचार्य सुमित गुरव नावाचं आमचं युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. तसंच आमचा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज सुद्धा आपण फॉलो करा, लाईक करा, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. लवकरच आपण भेटणार आहोत आमच्या पुढील येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.